माझा 5 वर्षाचा मुलगा अवधूत खूप खेळतो, अतिशय खेळतो. पण भरपूर कामं असतात त्याला घरी बोलवण्यासाठी, त्याचं सगळं आवरून देण्यासाठी, त्याला स्वच्छ करण्यासाठी, त्याचा अभ्यास घेण्यासाठी थोडाफार का होईना घरी बोलवावं लागतं. पण तो येतच नाही. तो खेळण्यामध्ये अगदी व्यस्त असतो, मग्न असतो. त्याला खेळणं सोडून घरात यायचंच नसतं. अशा वेळी काय करावं लागतं मला? त्याला थोडीशी लालच दाखवावी लागते. लालच कशी? त्याला जे आवडतं ते. अवधूत तुला पेढा पाहिजे का? बघ मी पेढा आणलाय. अवधूत तुला चॉकलेट पाहिजे का? बघ माझ्याजवळ चॉकलेट आहे. त्याला आवाज दिला, अवधूत. तो लगेच म्हणतो, आई मला खेळू दे ना ग, थोड्या वेळ अजून खेळू दे ना. मग मी त्याला म्हणते, हे बघ तुला जर चॉकलेट खायचं असेल तर तुला घरात यावं लागेल. मग तू फक्त मला चॉकलेटच देशील का? मग त्याला सांगावं लागतं, हे बघ तुला चॉकलेट भेटेल, पण तुला आधी आवरावं लागेल, कपडे बदलावं लागतील, अभ्यास करावा लागेल, त्यावेळेस मी तुला चॉकलेट देईल. ही झाली आजची गोष्ट. आता यातून मला काय सांगायचं आहे? यातून असं सांगायचं आहे की भगवंत जसं आपल्याला चॉकलेट देतो. आता तुम्ही म्हणताल, भगवंत आपल्याला कशाला चॉकलेट देईल गायत्री? नाही, भगवंत आहे ना आपल्याला बघतो, हे काय चुकीच्या गोष्टींमध्ये काय खेळत बसलेत हे. प्रत्येक जीव हा स्वतःचं जे कर्म आहे तो विसरून जातो आणि भलत्याच गोष्टींमध्ये अडकायला लागतो. जीवनामध्ये त्याला जे आवडतं ना तो त्याच्यामध्येच विसरून जातो की आपल्याला नेमकं करायचं काय इथं आल्यावर. आणि मग त्याचं जर लक्ष नसलं तिकडं तर मग भगवंत शेवटी आपली माऊली आहे ना, आपली आई आहे, आपले वडील आहेत. काहीही म्हणा भगवंताला तुम्ही, आई वडील माय माऊली काहीही म्हणा. मग त्याला तर आपल्याकडून ते काम करून घ्यायचं आहे. मग आपल्याला तर बोर होतं ना आपलं कर्म करायचं म्हटलं की आपण काहीतरी कारणं देतो, मला हे करू दे, मला ते करू दे, मला ते करू दे. मग त्याच्यापासून आपण लांब लांब जातो. मग भगवंत काय करतो, अरे हा तर काही ऐकत नाही. आपण 4-4दा आवाज देतोय, अगं अरे उठ हे कर, अरे उठ हे कर, अरे उठ हे कर, पण हा तर काही ऐकत नाही आपलं. मग भगवंत लॉलीपॉप आणतो, चॉकलेट आणतो, पेढा आणतो. म्हणजे भगवंत काहीतरी आपल्याला दाखवतो अशी गोष्ट की हे जर तुला जर पाहिजे. भगवंत ओळखतो की याला काय आवडतं. मग स्पेसिफिक व्यक्ती, स्पेसिफिक संधी, स्पेसिफिक वस्तू, स्पेसिफिक परिस्थिती ही जर तुला पाहिजे आहे ना, मग तुला माझ्या मनासारखं वागावं लागेल. मग तुला स्वतःमध्ये बदल करावे लागतील. मग तुला काहीतरी नवीन शिकावं लागेल. मग तुला काहीतरी नवीन शिक्षा प्राप्त करावं लागेल, काहीतरी धडा गिरवावं लागेल जो तुला आवडत नाही आहे तरी पण करावं लागेल. तुला स्वतः परफेक्ट बनावं लागेल त्या गोष्टीसाठी. तुला काहीतरी मेहनत घ्यावं लागेल, त्यावेळेस मी तुला ही गोष्ट देईल. पण तोपर्यंत जोपर्यंत तू ते करतोय तोपर्यंत. मग ज्यावेळेस माझा अवधूत पूर्ण कपडे बदलून घेईल, मी जे म्हणते तो अभ्यास करून घेईल, त्यानंतर मी त्याला ती गोष्ट देते, पेढा देते किंवा चॉकलेट देते. तसं भगवंत आपण जे काही करतो, मेहनत आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करतो, त्यावेळी भगवंत आपला लॉलीपॉप, आपली चॉकलेट आपल्याजवळ आणून देते. म्हणजे काहीतरी पाहिजेच असतं भगवंताला की तो ते दाखवतो आणि मग दूर करतो आपल्यापासून ती गोष्ट. का? कशासाठी? कारण भगवंताला तुमच्यामध्ये ती इम्प्रूव्हमेंट पाहिजे, ती मेहनत पाहिजे आणि तो धडा तुम्ही गिरवला पाहिजे. मग तुम्हाला जी आवडती गोष्ट आहे ती दिल्या जाते. त्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागते. मग काय तुमच्या सध्याच्या जीवनामध्ये तुमचं लॉलीपॉप किंवा तुमचा पेढा किंवा तुमचं चॉकलेट, त्यासाठी मेहनत करा. भगवंत बरोबर तुमच्याजवळ ती वस्तू आणून देईलच. फक्त त्याच्यासाठी मेहनत करा आणि जोडलेले जा भगवंतासोबत. ती आपली मायमाऊलीच आहे. आपला सगळ्यात जास्त विचार तीच करते किंवा तोच करतो.